नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला चिकनची बिर्याणी झटपट आणि सोपी कशी बनवायची दाखवणार आहे। त्यासाठी घेतलेला आहे अर्धा किलो चिकन आणि त्याला मीठ, हळद आणि अद्रक लसूणची पेस्ट आणि अर्धा लिंबू लावून ठेवायचा आहे। 10-15 मिनिटे ठेवू शकता। हे बघा, अशा प्रकारे स्वच्छ धुवून घेतलेलं चिकन आहे। अद्रक लसूणची पेस्ट आणि मीठ लावून ठेवलेलं आहे। हे बघा, आणि कुकरमध्ये तेल टाकून कांदे 3 कांदे टाकलेले आहेत आणि ते कांदे असे आपल्याला खूप गुलाबी लालसर क्रिस्पी तळवायचे आहेत। हे बघा, अशा प्रकारे त्याच्यामध्ये काही खडे मसाले टाकले आहेत। मोठी विलायची, दालचिनी, तेजपत्ता आणि लवंग आणि मिरी टाकलेला आहे। आणि हे मिरचीचा आणि कोथिंबीर आणि अद्रक लसूणचं पेस्ट थोडंसं ते टाकलेलं आहे। 1 टोमॅटो टाकलेला आहे। सगळं चांगलं भाजून घ्यायचं। आणि हा घरी बनवलेला बिर्याणी मसाला आहे, तो टाकलेला आहे 1 चमचा। आणि हे चिकन आपण लावून ठेवलेलं ते टाकून द्यायचं त्याच्यामध्ये। चांगलं मिक्स करून घ्यायचं। अशी बिर्याणी करून बघा, लवकर पण होते आणि टेस्टी पण लागते। आवडीनुसार मिरची पावडर टाकलेला आहे, धण्याची पावडर, हे पण सगळं मिक्स करून घ्यायचं। कोथिंबीर टाकलेली आहे, पुदिना थोडंसं 2-4 पानं टाकलेले आहे। खूप सोपी आहे, अर्ध्या तासामध्ये तयार। आणि 10 मिनिटे चिकन असं शिजून घ्यायचं आहे। हे बघा, या प्रकारे मी शिजून घेतलेलं आहे। आणि तांदूळ टाकायचे आहेत। तुम्हाला जे तांदूळ आवडतील ते बासमती टाका, कोलम टाका, कुठलेही टाका। स्वच्छ धुतलेला तांदूळ टाकलेला आहे त्याच्यामध्ये, ते पण मिक्स करून घ्यायचं। आणि गरम केलेलं पाणी टाकलेलं आहे। जेवढं तांदूळ शिजायला पाणी लागतं तेवढं गरम पाणी टाकलेलं आहे। परत लिंबू पिळलेला आहे अर्धा, वरतून कोथिंबीर, मिक्स करून घ्यायचं। मीठ आपण अगोदर पण टाकलं होतं, त्याच्यानुसार अंदाजानुसार टाकू शकता। सगळं मिक्स करून 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। आणि कुकर थंड झाल्याच्या नंतर हे बघा, अशा प्रकारे एकदम लवकर होणारी आणि